वांगे झाड वांगे कशाची भाजी? माटाची भाजी आहे. ही गवारी. गवारी काल गवारी भेंडी मटकी सगळ्या भाज्या आणल्या. पप्पांना गवारी निवडायला लावल्यास वे? निवडू दे एकट्याला निवडू झाला ते भाज्या कसं ते पाणी मारून मारून ठेवलेलं असते पटकन निवडायला. आणि हिला दिलं नाहीस निवडायला. बघा इथं आहे वांग्याचं झाड आणि ह्याला अशी छोटी छोटी वांगी लागलीत. मोठी झालीत आता, काही काही छोटे छोटे आहेत. ते काय तर मिरच्या झाडांना पण फुलं आलेत बघायला. इथे बघा आपला एक हे कडीपत्त्याचं झाड. याचा कडीपत्ता गेला थोडासा. एवढा कडीपत्ता घेत नाही. बघा जांभळा त्याने घसघसच काढलं तोडून. त्या आंब्याच्या वजनात जरा पटकी वाटतं. एवढं झाड आहे मोठं पण गाभे नाही बघा मम्मी आता मटकीची भाजी बनवणार आहे. तर आपण मटकी घेऊया. बघा इथे ठेवलेलं आहे मटकी अशा प्रकारे. कोथिंबीर पण घेऊया. कोथिंबीर पण लागणार. आणि ही गवारी सकाळी करणार आहे, आता नाही करणार. तर मैत्रिणी बघा आता काल बाजारातून गवारी वगैरे भाज्या आणलेल्या आता निवडून घेतली बाहेर हवेशीर बसून. आणि आता म्हटलं स्वयंपाक बनवा. आज रविवार आहे, माझा उपवास पण आहे. आणि ही मुलांनी जरा जांभळे आणले, आंबे आता घेऊन आले. म्हटलं आता हे धुवून स्वच्छ फ्रीजमध्ये ते ठेवायचे आता मला तुकडे. म्हटलं आता टाकून देण्याविषयी आपण असं मस्त बारीक याचा भुगा करून हे करणार आहे, तुकडे बनवणार आहे. त्याची पण रेसिपी असंच व्हिडिओ बघत राहा. आज मी पहिल्यांदा तुकडं बनवायला लागलो असं बरेच मैत्रिणींचं बघून. तर त्याला जमतं की नाही ते पण नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आज रविवार आहे बरं का. खूप म्हणजे असं भूक लागल्यासारखं झाले, काही खाल्लंच नाही जरा. तर बघा आता इथं मम्मी बनवते गवारी. तर गवारी मस्त अशी भाजून घेतलेली आहे. मध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरं मोहरी आणि हळद टाकलेले आहे. थोडंसं चवीनुसार मीठ आणि ते सगळं मस्त तेलामध्ये आता परतून घेणार. त्यामध्ये टाकलेलं आहे थोडीशी हिरवीगार अशी कोथिंबीर आणि आपला कांदा लसूण मसाला आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. आणि ते पण तेलामध्ये मस्त असं परतून घेतलं आहे. आणि त्यामध्ये टाकलेलं आहे पाणी. जितकी तुम्हाला त्यामध्ये आमटी पाहिजे तेवढं पाणी त्यामध्ये घालायचं आहे. आणि बघा अशा प्रकारे तयार झालेली आपली आमटी. आणि झाकून ठेवायचं. आम्ही आलो बाहेर आणि इथं फुलाची झाडं आहेत अशी छान छान. केवढ्याला काय रोप केवढ्याला काय? हां आणि आम्ही आले फुलाची फुले घेण्यासाठी. रेट पण असं भरपूर आहे. प्रत्येक अशा जातीची फुलं आहेत बरं. आणि ते मटके पण असे विकण्यासाठी ठेवले. पण आता संपला पावसाळ्यात, उन्हाळा संपला. आता पावसाळ्यात आला त्यामुळे आपल्याला मटकेची काहीच गरज नाही.